कामं केलेली दादांनी भरपूर। मतदारसंघात आमदार पदासाठी कोण योग्य वाटतं? बबनराव पाचपुते, विक्रम दादा। जगताप उमेदवार होते, मग त्यांनी केलं, तुम्हाला काय वाटतं? त्यांचे कामच नाही झाले आमच्याकडे। तुम्हाला काय वाटतं? कोण? पाचपुते। पण बाकीच्या उमेदवारांबद्दल काय वाटतं? त्यांचे काम जरा कमी आहे, आम्ही नाराज वाटतो। तुम्हाला आमदार पदासाठी कोण योग्य वाटतं किंवा कोण निवडून येणार असं वाटतं? ते बबनराव पाचपुते लय कामं केली त्यांनी, पाणी फाउंडेशन केलं, रोडचे कामं केले। काय करता दुसऱ्या आता नागोड्यांना तर आम्ही ओळखत नाही। तुम्हाला काय वाटतं? विक्रम दादाची ते का? कामं केलेली दादांनी भरपूर, बबनराव दादांनी। आणि रस्त्याची कामं झालं, वास्तविक कामं आहेत। थोडक्यात आमच्या ज्यावेळी लहान होतो आम्ही त्यावेळी समजा थोडक्यात शेळके खासदार होते, त्यांनी आमच्या गावात तलाव बांधले। त्याच्यानंतर आमच्या गावात असं ठराविक असं कामच झालेलं नाही चांगलं मोठं। आणि आता हे रस्त्याचे कामं झाली, इतकी दुरावस्था होती इथून पाठीमागच्या काळात चांगले रस्त्याचे कामं झाले, सभा मंडप झाले आणि छोट्या मोठ्या कामाला धावून येते ते। कोणच्याही फोन केला तर समजा एखादी समस्या असेल दूर होती। आमची काय समस्या असते, शेतकऱ्याची असते, डीपी जळाली, रस्त्याचे कामं, आम्हाला दुसरं काही जास्त हे नसतं। त्याच्यामुळे ते चांगले आहे, त्यांची कामाची पद्धती बी चांगली आहे आणि पारमार्थिक क्षेत्रातून येतं। एखादा घरी गेला तर उपाशी घरी येऊन देत नाहीत, एवढं चांगलं आहे त्यांचं। मतदारसंघात आमदार पदासाठी कोण योग्य वाटतं? बबनराव पाचपुते, विक्रम दादा। का बरं? कामं केलेत आमच्या गावात चांगले त्यांनी। बरं, काय काय काम केलेत? रस्त्याचे कामं केले, सभा मंडप दिलेत। आणि बाकीच्या उमेदवारांबद्दल काय वाटतं? आता ते आमदार होते त्यांनी केलं आमच्या गावात। जगताप उमेदवार होते, मग त्यांनी केलं, तुम्हाला काय वाटतं? त्यांचे कामच नाही झाले आमच्याकडे त्या टायमाला। आणि बाकीच्यांनी काम केलेत का पाचपुते? केलेत ना कामं, केलेत। पाचपुते चांगले कामं केलेत आमच्याकडे। काय काय काम केले? रस्त्याचे कामं केलेत, सभा मंडप केले, पाण्याचे केलेत कामं। तुम्हाला लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं? पैसे भेटले ना ते आम्हाला। तुम्हाला काय वाटतं ती योजना चांगली चालू राहील ना। राज्यात कोणाच सरकार यावं असं तुम्हाला वाटतं? भाजप। का बरं? त्यांनी चांगलं शेतकऱ्यांना आता विमा दिला, भरपूर सारं दिलंय, साऱ्या गोष्टी, लाईट बिल माफ केलंय। तुम्हाला रोजगार काय वाटतो द्यावा त्यांनी शेतकऱ्यांसाठी? काय काय? लाईट आता मोफत केली त्यांनी, वीज माफ केलंय, चांगलं सरकार आहे असं वाटतं तुम्हाला त्यांनी निवडून यावं? येतील ना, निवडून येणार ते 100%। बाबा, तुम्हाला काय वाटतं? कोण? पाचपुते। का बरं? त्यांची कामं झालेली आहेत आमच्या भागात। काय काय काम केलं त्यांनी? रस्ता, शेतकऱ्यासाठी अनुदान, आमके बरेचसे काम। आणि बाकीच्या उमेदवारांबद्दल काय वाटतं? त्यांचे काम जरा कमी आहे, आम्ही नाराज वाटतो। आणि जगताप दादा त्यांनी काय काय नाही काम केले का? त्यांनी काहीच नाही केलं एवढं काहीच काम नाही केले त्यांनी? दिसलंच नाही, त्याचे कामच नाही दिसले आम्हाला। बबन दादा ह्यांनी तुमची सर्व कामं केलेत का? या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू, ते काय म्हणतायत ते। बाबा, तुम्हाला आमदार पदासाठी कोण योग्य वाटतं किंवा कोण निवडून येणार असं वाटतं? हे बबनराव पाचपुते। का बरं? कारण त्यांनी इथं भरपूर कामं केलेत आमच्या गावात। काय काय काम केले त्यांनी? हे रोडचे झालं, हे कामं भरपूर केलेले त्यांनी। तुम्हाला वाटतं ते जर निवडून आले तर काम करतील म्हणून? हा। आणि बाकीच्या उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? तसं काही नाही म्हणा, पण ते ज्यांनी काम केलंय ना आपल्या गावात त्यातच अभिमान असायला पाहिजे। काका, बाबा, तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? ते सांगितलं त्याचं काय तर तुमचं तर मत असेल काहीतरी? काय नाही, बघ तेच येणार निवडून। का बरं? त्यांचे काम आहे तिथं, अजून काय वाटत? सगळं पब्लिकला धरून येत, त्याच्यामुळे येणार ते। बबन दादा निवडून असं तुम्हाला वाटतं? आणि बाकीच्यांबद्दल काय वाटतं? बाकीच्या बद्दल काय, त्यांचा आपला परिचयच नाहीये। निवडून येतील का नाही? आता काय पुढचं काय सांगता येतं? कशी काटायची टक्कर होईल का काय होईल? निवडून येतील बबन दादा, किती मात्र निवडून येईल त्यांना असं वाटतं? आता त्याचं नक्की नाही सांगता येत, पण निवडून येणार। निवडून येणार असं। बाबा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल म्हणून? बबन दादाच येणार बहुमताने। किती मतांनी निवडून येतील बबन दादा असं वाटतं तुम्हाला? बहुमताने येणार। म्हणजे काटायची टक्कर होईल का कसं होईल? नाही नाही, वर जाणार। एका ह्याने निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? उमेदवारांबद्दल काय वाटतं? बाकीच्या उमेदवारांचा आमचा परिचयच नाही ना। आपलं सुवर्णताई झाल्या, हे झाले, जगताप, नागवडे झाले, कसं वाटतं तुम्हाला? त्यांचं काम कसं वाटतं? तर नागवडेताईने अजून कुठं काय काम केलं इथं? सुवर्णताई झाले, जगताप दादा झाले, त्यांचं काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय नाही वाटत, आम्हाला दादाच तेवढे आमच्या परिचयाचे। बबन दादांनी काय काय काम केलं तुमच्या गावात? लय कामं केली त्यांनी, पाणी फाउंडेशन केलं, रोडचे कामं केले। आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला?
लाडक्या बहिणीबद्दल काय आहे, काही म्हणतात तात्पुरतं आहे, काय म्हणतात कायमचं राहणार. मग आता काय होईल त्याचं काय सांगता येते. आता वयस्कर माणसाचं भरून दिलं तर त्याचं काहीच नाही आलेलं. आणि दादा जर निवडून आले त्याने बेरोजगार तरुणांसाठी काय काय केलं पाहिजे असं वाटतं? हां बेरोजगार तरुणांसाठी काय काय केलं पाहिजे सरकारने असं तुम्हाला वाटतं? आता काहीतरी योजना काढणारच ना ते. असं तुम्हाला वाटतं का? कोणाच सरकार यावं तुम्हाला वाटतं? बबन दादाचं राज्यामध्ये त्यांचं सरकार यावं असं तुम्हाला हां हां वाटतं? कोण आमदार म्हणून निवडून येईल? बबन दादा पाच का बरं? त्यांनी कामं केलेत ना, काय काय काम केले ते? रस्त्याचे आणखी काही. लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं? पैसे आले ना ते म्हणजे चालू राहील का नाही असं काय वाटतं तुम्हाला? राहीन ना, चालू राहीन ना. असं तुम्हाला वाटतं? कोणाच सरकार निवडून यावं असं वाटतं? ते एवढं नाही. तर तुम्हाला काय वाटतं? महायुती का बरं चांगलं आहे सरकार. चांगलं आहे? कारण 2.5 वर्षे महाविकास आघाडी होती, काहीच कामं नाही झाली. मागचे 5 वर्षे राहुल दादा आमदार होते, 1 रुपयाचं काम नाही झालं गावात. मग तुम्हाला वाटतं आता कोण वाटतं उमेदवार निवडून यावं? विकी दादा का बरं? काम आहेत भरपूर, जवळपास 10 ते 15 कोटीचा निधी आणला गावात. 5 बरं काय काय काम केले दादांनी? रस्त्याचे कामं केले, इथं ग्रामपंचायतची इमारत बांधली, बांधाऱ्याचे कामं केली, अजून भरपूर कामं आहेत, सभा मंडप, अजून काय केलंय त्यांनी? अजून भरपूर कामं आहेत. इतके मग मला पण बाकीच्या उमेदवारांसाठी काय वाटतं तुम्हाला, ते निवडून यावे का नाही? नाही येणार, का बरं? कारण यांची कामं भरपूर आहेत. तुम्ही एवढ्या ह्यानी कसं काय सांगू शकता काय तेच निवडून येते? त्यांनी कारण मागचे अपक्ष उमेदवार राहुल दादा होते, त्यांचे म्हणजे गावात 10 वर्ष ते गावातच नाही आली आमदार झाल्यापासून. परत बबन दादा तुमचे संपर्क ठेवता का? भरपूर संपर्क असतो, जवळपास महिने 2 महिन्यातून चक्कर होते. हां रक्तपंची कामं सांगू शकता का? कामच नाही तर काय सांगावं, एक पण नाही गावात. तुम्हाला काय वाटतं आता कोण निवडून येईल म्हणून? आता कोण येईन? दादाच पाहिजे ना, कोण पाहिजे? का बरं? काय करता दुसऱ्याला? नागोड्यांना तर आम्ही ओळखत नाही. आणि जगतापांचा विषय राहिला तर त्यांनी 5 वर्ष आमदार होती, एक हायमॅक्स गावाला दिला, करायचं काय त्यांचं? आणि बबन दादा काम करतील का? बबन दादानी असं एक रस्ता ठेवला नाही, तो रान्नी गावात रस्ता नाही, सभा मंडप, रस्ते, सगळं काही किरकोळ कारकोळ तर कितीतरी काम आहे, ते सांगायला लागेच नाहीत. अजून काय काय शिल्लकच नाही ठेवला गावात का रस्ता राहिला एखादा. मग लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं? लाडक्या बहिणीचे पैसे भरपूर महिलांना भेटले, ते तर छोटं काम आहे. मग कोटीनी जर एवढ्या छोट्या गावाला निधी एखादा माणूस आणला असलं तर ते आणत असेल तर त्या माणसाला का विसरायचं गावात? तुम्हाला वाटतं त्यांनी निवडून यावं का? 100%. आणि किती मतांनी दादा निवडून येणार असं वाटतं? 1 मतानी जरी आले पण तेच येणार, एवढं मात्र खात्रीशीर. एवढ्या खात्रीशीर तुम्ही सांगा.